सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण पंचवटी विभागाचा विभागीय दिवस उत्साहात संपन्न. स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व विमोचन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन गृह विभाग, विशेष नागरी संरक्षण दल, नाशिकचे उपनियंत्रक श्री देवेंद्र बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक महानगरपालिका विभागीय अग्निशमन केंद्र आडगाव येथे नागरी संरक्षण दलाच्या पंचवटी विभागाचा विभागीय दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन स्वयंसेवकांची कार्यक्षमता वाढवणे, आपत्कालीन परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणे तसेच नागरिकांना प्रभावी मदतकार्य करता यावे या उद्देशाने या प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक तथा मानसेवी निदेशक श्री मनोहर जगताप यांनी उपस्थित स्वयंसेवकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी काळात नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नागरी संरक्षण स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत निर्माण होणारी गर्दी, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे तसेच आरोग्यविषयक आपत्कालीन प्रसंग यामध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी सतर्कता, शिस्त व सेवाभाव जपत कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, विमोचन कार्य याविषयी सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. अपघातग्रस्तांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याच्या विविध पद्धती, जखमी व्यक्तींना प्राथमिक उपचार देण्याची योग्य पद्धत, रक्तस्राव नियंत्रण, स्ट्रेचरचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखण्याचे तंत्र तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. श्री मनोहर जगताप यांनी स्वयंसेवकांना संबोधित करताना सांगितले की नागरी संरक्षण स्वयंसेवक हे केवळ आपत्तीच्या काळातील मदतनीस नसून समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे जबाबदार नागरिक आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी शांतपणे परिस्थिती हाताळणे, नागरिकांना धीर देणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि बचाव कार्यात तत्परतेने सहभागी होणे ही प्रत्येक स्वयंसेवकाची जबाबदारी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळ्यात स्वयंसेवकांनी शिस्त, सेवाभाव आणि समर्पण याचा आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात गर्दीच्या ठिकाणी कर्तव्य बजावताना घ्यावयाची काळजी, भाविकांना योग्य मार्गदर्शन करणे, हरवलेल्या व्यक्तींना मदत करणे, वाहतूक गर्दी व्यवस्थापनात प्रशासनाला सहकार्य करणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे तसेच अफवा पसरू न देता नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंसेवकांना संवाद कौशल्य, शिस्त, वेळेचे नियोजन आणि टीमवर्कचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. याशिवाय आगामी काळात नागरी संरक्षण दलामार्फत विविध स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहितीही स्वयंसेवकांना देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, अग्निसुरक्षा, शोध व बचाव, पूरपरिस्थितीतील बचाव कार्य, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, नागरिक सुरक्षा तसेच नेतृत्व विकास या विषयावर प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षकांनी प्रत्येक स्वयंसेवकाला प्रत्यक्ष सराव करून घेत आवश्यक तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. यामुळे स्वयंसेवकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अधिक सक्षमपणे कार्य करण्यासाठी त्यांना बळ मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या विभागीय दिवसाच्या कार्यक्रमास पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक तथा मानसेवी निदेशक श्री मनोहर जगताप, मानसेवी निदेशक श्री अजय जाधव, मानसेवी निदेशक सौ विजया गोस्वामी तसेच पंचवटी विभागातील बहुसंख्य नागरी संरक्षण स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित स्वयंसेवकांनी नियमित प्रशिक्षण, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजसेवेच्या माध्यमातून नागरी संरक्षण दल अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रहित, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याच्या संकल्पाने झाला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे नियमित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके स्वयंसेवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रशासन आणि नागरी संरक्षण दल यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास या उपक्रमाची निश्चितच मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मी मनोहर जगताप, विभागीय क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण दल, नाशिक पंचवटी. आज 1 ऑगस्ट 2026 महाराष्ट्र शासन गृह विभाग, नागरी संरक्षण दल, नाशिक, माननीय उपनियंत्रक देवेंद्र बावस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंचवटीतील अमृतधाम येथे विभागीय दिवसाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांना आगामी काळामध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विषयावरती, उदाहरणार्थ प्रथमोपचार, विमोचन, आपत्ती व्यवस्थापन,
आणि आपत्कालीन स्थितीमध्ये जखमींना कशा पद्धतीने वाचवलं जाऊ शकतं याकरता प्रात्यक्षिक सहित मार्गदर्शन या ठिकाणी केले गेलेले आहे. आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची गरज ओळखता नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना विविध विषयावर प्रशिक्षण देत असताना आगामी काळात सिंहस्थामध्ये स्वयंसेवक हे उत्कृष्ट कसं कार्य करतील याबाबतचे विविध प्रशिक्षण पाठ्यक्रम आयोजन करून या ठिकाणी नागरिकांना स्वयंसेवक म्हणून नागरी संरक्षण दलात सामावून करून त्यांना विविध प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि आगामी काळात नागरी संरक्षण दल सिंहस्थ कुंभमेळ्यात उत्कृष्ट कार्य करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.